चला आपण सामना सुरू करूया। 4 षटकांचा सामना असेल। एका बाजूला स्टार कोसले त्यांना फाईट करेल गावदेवी वरप। या दोन टीम मध्ये गणेश शेठ बनकरी खऱ्या अर्थाने ज्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा कांबाकर चषकाचा पार पाडला। या स्पर्धेचे सहआयोजक देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी। ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी या स्पर्धेमधील दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपयांचं डोनेशन गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे। या कांबाकर चषकामधील दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपयांचं डोनेशन आदरणीय गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून लाभलेलं आहे। चला सामना सुरू करूया। गेम ऑन, लेट्स प्ले। अजय बोरगरे साहेबांचं आगमन होत आहे। वेलकम, स्वागत आहे। रमेश काका भावार्ते यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे। ईस्टार कोसले या टीम साठी नक्कीच ही सुवर्ण संधी आहे। पहिल्या चेंडूला होता डॉट, त्यानंतर एक चिकी सिंगल। 4 षटकांचा सामना आहे। गावदेवी वरप आणि त्यांना फाईट करतोय ईस्टार कोसले। ऑन साइडला खेळतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत, त्याच्यावरती मिळते एक धाव। दुसरीचा प्रयत्न सुरू आहे, फेकी खराब होतीये परंतु लेझी रनिंग बिटवीन द विकेट। मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। अनिल म्हात्रे आणि मनीष धुमाळ ही जोडी आहे। प्रत्येक षटकारासाठी गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे। गावदेवी वरप या संघासाठी ही सुवर्ण संधी आहे। आदरणीय गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500। तीन षटकार 3 चौकारांसाठी शंभू ग्रुप कांबा आणि आदरणीय कृष्णाजी ठाकरे आणि आदरणीय अजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून नक्कीच 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे। विकेटचं बदल फलंदाज झाल्या बाद ज्या बॅट्समनने पहिल्या मॅच मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती, 45 धावांची नाबाद इनिंग साकारली होती, तोच मनीष धुमाळ या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद। शंभू बैलाचे मालक आदरणीय कृष्णाजी ठाकरे आणि अजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून सलगच्या 3 चौकारांसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे। ही सुवर्ण संधी गावदेवी वरप या संघाला आहे।
धावसंख्या आहे 4. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज ज्याच्या नावाने ईस्टर कोसले संघ ओळखला जातो, एक लेजंड क्रिकेटर वासुदेव भोईर. चला जास्त वेळ आपण घेऊ नका, विनंती असेल ईस्टर कोसले या टीमला ही सूचना असेल. पंच करतायत. एकदा मिळत्या चेंडूवरती दुसरीचा प्रयत्न सुरू आहे, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. नक्कीच बघा टॉप 5 चे जे सामने असतील ते कशा प्रमाणे असतील याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फर्स्ट सेमीफायनल कल्याण ग्रामीण मधील 2 संघ आमने सामने असतील. गावदेवी कांबा आणि आई गावदेवी नांदब्बी या 2 टीम मध्ये फर्स्ट सेमीफायनल असणार आहे. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. आणि त्यानंतर क्वार्टर फायनल भूमी 11 मांडा आणि कनक 11 भांडूप या 2 टीम मध्ये असणार आहे. आणि त्यामधून जो संघ जिंकेल तो संघ आजच्या रात्रीमध्ये जो संघ क्वालिफाय होईल त्या 2 संघांमध्ये सेमीफायनलची मॅच असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या सूचना आम्ही ड्रॉ जेव्हा केला होता तेव्हा देखील केल्या होत्या आणि त्या सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. डान्सिंग अंपायर हॅरी सरांसाठी आदरणीय गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. डान्सिंग अंपायर पुन्हा एकदा नो बॉल. अपिश खेळताय, झेलची शक्यता असेल, झेल तर सोडलेला आहे. नो +1 मिळतील धावा 2 आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आतापर्यंत 2 नो बॉल या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत 9. हॅरी सरांसाठी गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. आतिश भोईर आणि अनिल म्हात्रे ही जोडी आहे. फ्री हिट आहे. स्ट्राइक इनला बॅट्समन अनिल म्हात्रे. रन मशीन फ्री हिटचा फायदा घेऊ शकला नाहीये. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 9. ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत. धावबाची संधी होती परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये. आणि हे बघा हॅरी सरांचा अनोखा अंदाज आहे आणि गणेश शेठ बनकरी साहेबांची विनंती आहे हॅरी सर डान्स झाला पाहिजे. यस, जेव्हा 2 षटक होतील तेव्हा आपण एक चांगलं संगीत देखील सादर करूया आणि हॅरी सरांचा डान्स आपण पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहू शकाल 10. षटक क्रमांक हे नक्कीच दुसरं सुरू आहे. आतिश भोईर आणि अनिल म्हात्रे ही जोडी. चांगली गोलंदाजी ईस्टार कोसले या टीमच्या माध्यमातून. आणि क्लीन बॉल. यश ठेव उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झाल्या बाद कधी कधी फुलटॉस चेंडूवरती देखील विकेट मिळू शकतं. याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलं. या चेंडूवरती ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड होत आहेत फलंदाज आतिश यस डीजे.
यांच्याकडून 500 रुपये आणि गणेश शेठ बनकरी यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. भरतदादा भोईर यांच्या माध्यमातून देखील सलगच्या 3 षटकारांसाठी गावदेवी वरप या टीम साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. मिस्टामिंग जवळपास क्षेत्ररक्षक थोडीशी दूर राहिले. वासुदेव त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 17. सचिन बॅटची कडा आहे. फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज निनाद धुमालचा खेळ लागतोय. अजून एक धक्का गावदेवी वरप या टीमला. अक्षय दादा भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये. बॅकफुटला गेले पंच करतायत. टीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर आहेत. त्याच्यावरती मिळते एक धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा. 18 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होत नाहीये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. पंचांचा इशारा लेग बाईजचा इशारा येतोय. अनोखा अंदाज आहे हॅरी सरांचा. लेग बाईजचा इशारा. मिळतील धावा 2. या चेंडूवरती धावसंख्या 2 ने पुढे जाईल 20. षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 20 धावा धावफलकावरती. आतापर्यंत स्टार कोसले या टीमने नक्कीच चांगली गोलंदाजी केलेली आहे या मॅच मध्ये. चला अनिश एंटरप्राइजेस RCC राया आणि गावदेव पोई आपण टॉस साठी या. हाफ ट्रॅकर चेंडू. अंतिम बॉल आणि अंतिम चेंडू आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. अक्षय दादा भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या कांबाकर चषकामध्ये.
बॅटच्या आतली कडा आहे त्याच्यावरती नक्कीच मिळते एक धाव. ऑन साइडला स्लॉक स्वीप आणि एकच धाव मिळते चेंडूवरती. एक धाव डिक्लेअर आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22-22. अंतिम षटक मयूर गोलंदाजी मार्क वरती या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या 22. चेंडू पॅड वरती ब्रश होतोय त्याच्यावरती मिळते एक धाव. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे गोलंदाज मयूरचं. चला टॉस साठी या. अनिश एंटरप्राइजेस RCC राया आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच गावदेव पोई. फुल करण्याचा प्रयत्न भरपूर सफल झाले होते आणि ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 23 आहे. आणि पुन्हा एकदा हा डॉट बॉल. एकच चेंडू शिल्लक आहे आणि जर एक चेंडूवरती एक षटकार लगावला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. केतन शिरोशे आणि चला एका षटकारासाठी 1000 रुपये आणि अक्षय दादा भोईर साहेबांची उपस्थिती लाभतीये. त्यांचा आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. दादा पारितोषिकांचे अनाउन्समेंट होईल. फक्त आपण पारितोषिक आधी जमा करा त्यानंतरच पारितोषिकांची अनाउन्समेंट केली जाईल. बघा बक्षिसांची अनाउन्समेंट आम्ही करू परंतु ते जे प्राइज असेल ते आपण आधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायचं आहे आणि त्यानंतरच अनाउन्समेंट होईल. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25 आणि 26 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे ईस्टर कोसले या संघासमोर. चला आपण टॉस करूया. गावदेवी पोई आणि RCC राया अर्थात अनिश एंटरप्राइजेस RCC राया. चला टॉस करूया आपण. अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दीपक दादा शिरोशे साहेबांचे सुपुत्र आहेत दक्ष. टॉस झालाय. टॉस जिंकलेला आहे गावदेव पोई या टीमने. टॉस जिंकलाय. योगराज निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. चला हॅरी सर आपण या. गणेश शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि गणेश शेठ बनकरी साहेबांना विनंती असेल नक्कीच दादा आपल्या शुभ हस्ते आपण देऊया ते म्हणजे पारितोषिक हॅरी सरांना.
चला हॅरी सरांना आपण देऊया हे 1000 रुपीज कॅश प्राइज. बोलूया आपण सामन्याकडे जिथे 26 धाव बनवायचे आहेत आणि ऐकूया आपण नक्कीच विश्वास केने सरांचा आवाज. धन्यवाद रोशनजी संदेश सर, धन्यवाद सोमदासजी खाडी सर, पुढच्या सर्वांचं मनपूर्वक सरसर्वाधिक स्वागत. आपण पाहतोय कांबाकर चषक अक्षय शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला माशला आपण सुरुवात करूयात. आता सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात, सर्वांचं आम्ही करतोय कांबाकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरसर्वाधिक स्वागत. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये लगेचच पाठवायच्या. अतिशय सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतो. आजची शेवटची रजनी आणि आता स्पर्धा देखील शेवटच्या टप्प्यात आली आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा कांबाकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण याच देही याच डोला अनुभवतो आहे. सुंदर स्पर्धा आहे आणि आता इथून मात्र मॅचला आपण करतोय सुरुवात. सलामीची जोडी देखील आता इथे मार्गस्थ होतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत, अवघ्या 26 धावा आहेत. आता इथे 26 धावा डिपेंड करण्यासाठी आक्रमकता दाखवावी लागेल गावदेवी वरप या संघाला, कारण की पहिल्या इनिंग मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली ती म्हणजे स्टार कोसले या संघाच्या गोलंदाजांनी. आता स्वतःला सिद्ध करावा लागेल. गोलंदाज वरपचे देखील तितकेच दमदार आहेत, परंतु आता कमालीची गोलंदाजी करावी लागेल. सामना थोडासा अडचणीत सापडलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, परंतु धारदार गोलंदाजी अनेकदा आपण पाहिली आहे वरप संघाच्या माध्यमातून. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. गेम ऑन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मिस्टर हॅरी सर थोडशा सज्ज होत आहेत आणि त्यांच्या सोबतीनं अंबवणे सर. चला शुभेच्छा असतील दोन्ही संघांना, बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी 26. पुढील मॅच गावदेवी पोई त्यांच्या अगेन्स्ट अनिश इंटरप्राइजेस RCC राया अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला फलंदाज विघ्नेश, त्याच्या सोबतीनं नॉन स्ट्राईक एंडला जगदीश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती कृष्णा मस्कर वरती जबाबदारी आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत पाहायला मिळतात. 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणि 1 क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर वाईडिश लॉंग ऑनला अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने सज्ज केलाय. लॉंग ऑफ लॉंग ऑन इथे सज्ज असेल आणि आता इथून मात्र मॅच लावतोय सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल, कृष्णा ऑन दी मार्क. चला अनोखा अंदाज, अनोखी शैली मिस्टर हॅरी सरांची. कौतुक होणं गरजेचं राहील, कारण की कांबा गावाला बिलॉंग करतात. सातत्याने गुजरात अहमदाबादला सातत्याने बिझी शेड्यूल त्यांचा. जेव्हा जेव्हा आमच्या सोबत कॉलवरती कनेक्ट असतात तेव्हा तेव्हा ते गुजरातच्या दौऱ्यावरती असतात. म्हणजे महाराष्ट्रात कमी आणि गुजरातमध्ये जास्त त्यांना मागण्या. ओहो दांडी गोल, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती इथे मात्र कृष्णा मस्करने विघ्नेशची दांडी गुल केल्या. फलंदाज बाद, पहिला धक्का मधवाच्या आतमध्ये स्टार कोसले संघाला. विघ्नेश 0वरती बाद. गणेश दादा बनकरे यांच्याकडून 500 रुपये त्यांना दिले जातील, कारण की गणेश दादा इथे उपस्थित बसलेत. मॅचचा आनंद ते घेतात, कारण की हा परफेक्टली यॉर्कर चेंडू होता आणि या विघ्नेशला शांत थांबवलं. लो स्कोरिंग सामना जरूर आहे, 26 बनवायचे आहेत, परंतु या मॅच मध्ये फाईट होईल यात मात्र शंका नाही आहे. या स्पर्धेमध्ये या आधी 25 धावा डिपेंड केल्या होत्या टीम फळेगावने. आता तो कारनामा इथे घडेल का हा देखील पाहणं गरजेचं राहील. गावदेवी पोई RCC राया नेक्स्ट मॅच म्हणजे प्रेक्षकांसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून पर्वणी आहे आणि अजूनही घर बसल्या अनेक प्रेक्षक राजा इथे मात्र या स्पर्धेचा आनंद घेतोय. म्हणजे रात्रीच्या आता 2:15 वाजलेत तरी सुद्धा या स्पर्धेची चर्चा या संपूर्ण कल्याण परिसरामध्ये, या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये, कारण की आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपण
भांडूप मुंबईचं क्रिकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. कनक 11 भांडूप आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल भूमी 11 मांडा. अशी मॅच देखील अशा रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती महेंद्र. ओ सॉफ्टहँडने खेळले. आता इथे चांगली गोलंदाजी राहिली. चला काही ऑब्जेक्शन या ठिकाणी असतील त्या अनुषंगाने आम्ही आयोजक कमिटीला विनंती करेन की आपण या. दादा आपण या. 12th मॅनचा ऑब्जेक्शन आहे. शूज नाहीये 12th मॅनचे. जरा आपण चर्चा करून घ्या. चला पहिल्या मॅच मध्ये देखील 12th मॅनने सांगितलं होतं आयोजकांना की त्यांच्या पायाला इजा. मला देखील ठाऊक आहे. अशा वेळेस पांजरापूरच्या अगेन्स्ट त्यांची मॅच होती. चला आयोजकांचा हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. अनिल म्हात्रे ऑलरेडी आयोजकांशी चर्चा झाली होती. प्रवीण दादा आपण वार्तालाप करू शकता लगेचच. पहिल्या मॅच मध्ये त्यांनी सांगितलं आय थिंक सो. रमेश काका भावार्ते यांच्याकडून इस्टार कुस्ती संघासाठी 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आला. चला मॅचचा रिदम आपण चुकवू नका. कृष्णा मस्करच्या विकेटसाठी पुणेच्या या ठिकाणी गणेश दादांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आला. हो चांगली गोलंदाजी. आडव्या पाटने उंचायला वळवायचं होतं. आता इथे धावफाटची संधी होती. हातामध्ये ग्लोव्ज. त्या अनुषंगाने चेंडू गॅदर करता आला नाहीये अनिल म्हात्रेला. आणि तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाय आणि धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचते. कृष्णा मस्कर इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय 27च्या घडीला आणि आवश्यकता देखील आहे कारण की फक्त 26 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. हो इथे चांगली गोलंदाजी. चांगला चेंडू होता. त्याला सन्मान दिला आणि हा बॉल आलाय डॉट. एक डॉट बॉल अशा पल्लवित करेल विजयाच्या त्या म्हणजे गावदेवी वरप या संघाच्या. 4 चेंडू फेकले. 2 धावा खर्च केल्यात. महत्वाचे 1 विकेट घेतली आहे. गोलंदाज कृष्णा मस्करने. महेंद्र आणि जगदीश वरती आता संघाची जबाबदारी आहे. कृष्णा पुणेच्या मार्गस्थ. ओ चांगला चेंडू पुणेच्या. क्या बात आहे. बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल आलाय डॉट. असं वाटलं होतं कदाचित की ते झेलची संधी आहे की काय. रिॲक्शन देखील फिल्डरचा तसाच होता परंतु कृष्णाचं कौतुक होणं गरजेचं. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. यापुढील मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी पोई त्यांच्या अगेन्स्ट अनिश इंटरप्राइजेस RCC राया. शेवटचा बॉल. हो समोरच्या दिशेने खेळून काढलात. हो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. हो हो कृष्णाने केलंय काय तर आता मात्र चेंडूला गॅदर केलं नाहीये आणि तत्पूर्वी या 2 धाबा. ही ऍक्शन हॅरी सरांची की बॉल कुठे गेला चाच पडतात. चला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 4. आता आपण विशेष सन्मान करूयात. आपल्या मुख्य मंचावरती अक्षयजी भोईर आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करणार आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश शेडबनकर यांच्या शुभ हस्ते इथे मात्र अक्षयजी भोईर यांचा आपण हा यथोचित शुभ सन्मान करूयात. रात्रीचे 2:30 वाजले तरी सुद्धा प्रेक्षक या ठिकाणी मात्र मान्यवर उपस्थित होत आहेत कारण की हे विशेष प्रेम आहे योगेश दादांवरती कांबाकर चषकावरती आणि आपण इथे अक्षयजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान करतो या स्पर्धेच्या वतीनं. आभार. आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थिती दाखवली. कांबाकर चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार.
सर्वात मार्चच्या दिशेनं कृष्णा मस्करने पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. महत्वाची एक विकेट देखील आली आणि मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर कदाचित आणखी एक विकेट धावबाच्या स्वरूपाने बाद झाला असता, एक धाव देखील कमी गेली असती, परंतु क्रिकेट इथे अशा गोष्टी होतच राहतील. तदनंतर सन्मान्य दक्ष सुरोशी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. दक्ष सुरोशी आपण या आपला देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. आमचे छोटे साहेब आहेत परंतु विशेष प्रेम त्यांचं. विशेष सन्मान स्क्रीनवरती विशेष सन्मान आपण करतोय आपल्या मुख्य मंचावरती. धन्यवाद. आता मार्च लावली सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मंदार पानसरे ऑन दी मार्क. लाऊड अपील आणि यस फिंगर अप. बॅटची लिडिंग एज आणि गोल्डन डकचा शिकार मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज जगदीश शाखेळीचा अंत. जगदीश बाद. LBW ची विकेट्स. यस LBW ची विकेट्स आहे. फलंदाज बाद. चला चला आम्ही या सूचनेचं पालन करू, परंतु याआधी आम्ही बोललो देखील नव्हतो. या गोष्टीकडे आमचं देखील लक्ष आहे. अंपायर्स आमचं देखील लक्ष आहे, कारण की रात्रीच खेळ चालू आहे, आम्हाला देखील माहित आहे. आणि आपला कॉमेंट्री बॉक्स विरुद्ध दिशेने त्या अनुषंगाने नक्की चेंडू कुठे पिच होते हे देखील लगेचच आपल्याला सांगणं इथून मात्र सोपं नाहीये. चला मॅचला सुरुवात. गेम ऑन. हो पुन्हा आता इथे मात्र अपील झाली होती, परंतु आता लेग बायशे एक धाव. अनोखा अंदाज, अनोखी शैली. हळूहळू नाहीतर दुसऱ्या कुठे लागेल. लेग बायशे एक धाव फलकावरती जोडली जाईल. हरी सर म्हटले की मग मनोरंजन होणारच. आणि मग कांबा गाव नक्कीच त्यांचं या ठिकाणी मात्र कर्मभूमी मायभूमी आहे. आणि आपल्या कर्मभूमीमध्ये आज प्रेक्षकांची आणि समस्त कांबाकरांची मने ते जिंकतायत. 5 धावा धाव फलकावरती. हो रायझिंग अँड सरप्राइझिंग. अतिरिक्त बाउन्स. गुड लेंथ स्पॉट वरून टेक ऑफ करणारा चेंडू सरळ यष्टीरक्षक अनिल म्हात्रेच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मंदार पानसरेची राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 वरती कॉन्स्टंट आहे. जी सुरुवात राहिली होती स्टार कोसलेची, तीच सुरुवात आता गावदेवी वरप संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. रायझिंग अँड सरप्राइझिंग. आता इथे निर्णय येणे बाकी आहे. आणि अनोखा अंदाज. इट्स वाईट बॉल. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत हरी सरांसाठी. ही फ्लेक्झिबल बॉडी त्यांच्या. क्या बात आहे. चला गणेश दादांकडून या अंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. विशेष प्रेम राहिला आहे अंपायर्स वरती देखील. बॅटची लिडिंग एज आणि यास फिंगर अप. विकेटचं पतन. महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट्स मंदार पानसरेने मिळवून दिले आहे. टीम गावदेवी वरप या संघासाठी. फलंदाज महेंद्रच्या खेळीचा अंत. महेंद्र बाद.
क्रिकेटर आहे सध्याच्या घडीला स्टार कोसलेचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. आता संघ थोडासा अडचणीत सापडलाय. संघाचा तारणहार वासुदेवला बनावा लागेल. शेवटचा 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत मंदारशे, कारण की एक वाईट देखील आली होती. बॅटची लिडिंग एज. आता इथे अनिल म्हात्रेचा प्रयत्न तर राहिला होता, परंतु त्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल एक ऍक्शन रिप्लाय टीव्ही स्क्रीन वरती. संधीच मिळाली नाहीये. शॉर्ट थर्डच्या फिल्डरला देखील तिथे संधी मिळाली नाहीये, कारण की बॅटचा या ठिकाणी मात्र नक्कीच आतली बाजू लागली आणि मग अतिरिक्त वेगाने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. त्या अनुषंगाने एक धाव इथे मात्र प्राप्त होईल वासुदेवला. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकातील मंदार पानसरे पुनश्च सज्ज. समोर ऍज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत. प्रशांत साठी देखील हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. समर इन डिलिव्हरी आणि इथे मात्र हा बॉल आलाय डॉट. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 7 वरती 3 मधाच्या आतमध्ये स्टार कोसले या संघाची आता जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 12 बॉल आणि 12 मध्ये बनवायच्या तब्बल 19 धावा. पहिल्या सुरुवातीच्या 12 मध्ये 6 बनल्या, आता 12 मध्ये 19 धावेंची आवश्यकता असेल. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. स्वीट अँड सॉफ्ट टीम हडल इथे आपण घ्या आणि लगेचच मॅचला सुरुवात करायची. पुढील मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी पोई त्यांच्या अगेन्स्ट अनिश एंटरप्राइजेस आरसीसी राया. अनिश दळवी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ राया संघ इन ऍक्शन मध्ये असेल. त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी पोई संघ योगराज बुटेरे अँड टीम. आज अनेक क्रिकेटचे चाहते आता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, कारण की शेवटची रात्र आहे या स्पर्धेची आणि आता जबाबदाऱ्या जास्तीच्या. आता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निनाद 100 बडकर 1 गोलंदाज आहेत. खऱ्या अर्थानं आता आपण विचार केला कृष्णा म्हस्करचा विचार केला तर यॉर्कर लेन सातत्याने हाताळण्याची कला त्याच्याकडे आहे. तदनंतर आपण मंदारला पाहिलं, मंदारकडे प्रचंड वेग आहे. आता फिरकीचा जादूगर मधाच्या आतमध्ये निनाद धुमाल, ज्याच्याकडे दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता आहे. म्हणजे इथे अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतोय टीम गावदेवी वरबच्या माध्यमातून. परंतु समोर ऍज अ बॅटर वासुदेवा, त्याने देखील क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे जवळून अनुभवलेत. त्या अनुषंगाने आता बेस्ट वर्सेस बेस्ट मधाच्या आतमध्ये बॅटल रंगेल. फुल टॉस होता, त्याच्यावरती इथे फ्लिक केलाय. फ्लिक ऑन द रिस्क. क्षेत्ररक्षक येतो, एक धाव इथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. अनिल म्हात्रे चपळाई नेहमीच त्यांची पाहायला मिळते. छोटा तीर घाव करे गंभीर, परंतु आता सध्याच्या घडीला बॅटने त्याच्या धाबा आल्या नाहीत. परंतु आता स्वतःच्या संघाला अडचणीत सापडत असताना एक चांगली कॅप्टन्सी मधाच्या आतमध्ये करतोय आणि आता इथून मात्र कुठला संघ पुढे जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं प्रतीक इलेव्हन ओमसाई मानिवली या संघाला ड्रॉच्या माध्यमातून पुढे वाटचाल मिळाली आहे. एकूण 10 संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहिले, त्यापैकी आता काही सामने आता शिल्लक उरलेत आणि लगेचच क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल. मग आज काकडा आरती करूनच जावं लागेल, जशी आपण काल देखील केली होती. आज शेवटची रात्र आहे आणि सगळे रात्रीची यात्री आता इथे मात्र हळूहळू क्रीडांगणाच्या दिशेने वाटचाल करतायत. चला मॅच ऑन करा. 8 वरती 3 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतात. योगेश दादा ठाकरे साहेबांचं देखील या ठिकाणी मात्र नक्कीच मंचावरती आगमन होतोय. त्यांच्याकडून या स्पर्धेला देखील मोलाचं सहकार्य लाभलंय. आपलं देखील आभार, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार आहे. ठाकरे ब्रदर्सच्या माध्यमातून या स्पोर्ट्स सायकल देखील आपण पाहतोय. प्रत्येक क्वालिफायर संघाला या ठिकाणी मात्र ही स्पोर्ट्स सायकल दिली जाईल. आता 4 संघ आपल्याला पाहायला मिळतील. आता आजच्या रात्रीमधील शेवटचा एक संघ जो क्वालिफाय होईल. आता स्टंप मध्ये तांत्रिक बिघाड झालाय की काय, आता प्रश्न डगआउट मध्ये पडलाय. असं वाटतं की त्याच्या खाली कॅमेरा किंवा
तिथे मात्र मायक्रोफोन असावा, एवढी आता गर्दी त्या स्टंपच्या चारही बाजूला. चला अंबवणी सर, लगेचच जो काही इश्यू असेल तो आपण सॉर्ट आउट करा आणि लगेचच मॅचला सुरुवात करा. एक धाव इथे जरूर आले. स्ट्रायकिंगला फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत, त्याच्यावरती जबाबदारी. हो, बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलाय. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी. इन कटर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण प्राप्त करतोय आणि इथे मात्र हा डॉट बॉल. हो, आउट स्विंग होता हा. तर क्या बात आहे, ऍक्शन रिप्लाय पण जसा पाहिला तिथे मात्र असं वाटलं की कुठेतरी चेंडू आतमध्ये वळण प्राप्त करतोय, परंतु हाताची शैली, मी आधी देखील म्हटलं होतं, निनादकडे दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे आणि स्वतःला आता या मॅच मध्ये सिद्ध करतोय. धावसंख्या धाव फलकावरती 8. ओ, हाफ ट्रॅकर होता, आडव्या बॅटने ऑनसाइडला मारायचं होतं. बॅक टू बॅक सलगचा दुसरा बॉल आलाय, डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आहे. धावसंख्या धाव फलकावरती फक्त 8 धावा आहेत आणि आता जिंकण्यासाठी समीकरण 9 बॉल आणि 9 मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. 9 बॉल 18 ची आवश्यकता. हो, गतीनं बीट केला. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी होते मधाच्या आतमध्ये लीना धुमालच्या माध्यमातून. बॅक टू बॅक सलगचा तिसरा बॉल, डॉट. ऍक्शन रिप्लाय टीव्ही स्क्रीन वरती अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि अगदी कानाच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांनी लगेचच दिला. त्यानंतर पुनश्च बाउन्सर आला तर मग दंडित केलं जाईल, यात मात्र शंका नाहीये. हो, आणखी एक चांगली गोलंदाजी, परंतु आता ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. बॅटल चांगलं, बॅटने धावा येत नाहीत, परंतु इथे मात्र वाईटच्या स्वरूपाने एक धाव आली आहे. ती संजीवनी देण्याचं कार्य जरूर करेल, ती म्हणजे टीम इस्टार कोसलेसाठी. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू देखील या गोष्टीचे देखील आपण नोंद घ्या. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही कुठल्याही क्षणाला तो रिव्ह्यू यूज करू शकता, मग तो वाईट साठी असेल किंवा बेस्ट ऑफ वाईट साठी असेल. 9 धावा धाव फलकावरती. ओहो, इथे घडलंय काय तर धाव मिळणार नाहीये. हा बॉल देखील आलाय, डॉट. चांगली गोलंदाजी राहिली आहे नीना धुमालची. सलगचे 4 बॉल डॉट फेकलेत. आता शेवटचा बॉल आहे या षटकातील. धावसंख्या धाव फलकावरती 9. जिंकण्याचं समीकरण 7 बॉल आणि 7 मध्ये 17 धावा बनवायच्यात. 17चा खतरा आता कुठल्या संघावरती असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा शेवटचा बॉल निर्णायक, या मॅचचं समीकरण सांगणारा. शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये. ओहो, इथे मात्र चांगली गोलंदाजी. सलगचा 5वा बॉल आलाय, डॉट. गोलंदाजी आवडली असेल तर नीना धुमालसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. महत्वाच्या क्षणाला 5 बॉल, इथे मात्र डॉट खेळून काढलेत. रिव्ह्यू, यस, बॅट्समन रिव्ह्यू. वाईट साठी इथे रिव्ह्यू घेतला गेलाय, चेक केलं जाईल. जो रिव्ह्यू आहे तो इथे मात्र युटिलाइज केला जातोय. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स फेल डिलिव्हरी. आता रिव्ह्यू देखील गमावलाय स्टार कोसले या संघानं. आता जिंकण्याचं समीकरण 6 बॉल आणि 17 धावींची आवश्यकता. प्रशांतला थोडस इथे मात्र शांत ठेवलं. आतापर्यंत प्रशांतने 7 बॉल डॉट खेळून काढलेत. महत्वाच्या क्षणाला अपेक्षा होत्या सिंगल डबलने देखील सामना जिंकता आला असता, कारण की
अवघ्या 24 बॉल मध्ये 26 बनवायच्या होत्या. म्हणजे जे समीकरण आपण तिसऱ्या दिवसात मध्ये पाहिलं होतं, तिसऱ्या रात्रीमध्ये फलेगाव संघाने 25 धावा डिपेंड केल्या होत्या. आता ते समीकरण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आता गोलंदाजी ट्रॅक वरती मनीष धुमाल हा देखील आक्रमक गोलंदाज आहे. ऑलराऊंडरची भूमिका नेहमीच साकारली आहे. पहिल्या मॅच मध्ये 45 बनवून 2 विकेट्स देखील घेतले होते. आता कुशल मुवमेंटला 17 धावा डिपेंड करायचे आहेत, परंतु समोर फलंदाज वासुदेव. आता जे काही करायचं आहे ते वासुदेवला करावं लागेल, कारण की आता संघ अडचणीत सापडलाय. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावींची आवश्यकता. पहिलाच बॉल प्रचंड वेग आणि इथे मात्र व्हाईट बॉल. यस 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 व्हाईट बॉल. फ्लेक्झिबल बॉडी आहे, क्या बात आहे. मनोरंजन प्रेक्षकांचं होत आहे. 16 अजूनही बनवायचे आहेत. पहिलाच बॉल वाईट आलाय. प्रचंड वेगाने चेंडू हात आला होता मनीष धुमालने. ओहो, इथे मात्र फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, इट्स वंडरफुल. महत्वाच्या क्षणाला वासुदेवच्या बॅट मधून दमदार षटकार. दहा धाबींची आवश्यकता आहे. मॅच बॉल देखील आलाय. चला मॅच बॉल येतोय. 5 बॉल 10 धाबा. मॅचचा रिदम थोडासा जरूर चुकला गेलाय, परंतु आता मॅच कुठल्या संघाच्या दिशेने टर्न होईल हे देखील पाहणं गरजेचं. कमबॅक करावा लागेल. मनीष धुमालला षटकार तर आलाय. 5 बॉल जिंकण्यासाठी 10 ची आवश्यकता. फुल टॉस आणि त्याच्यावरती आता इथे धावबाची संधी होती, परंतु वासुदेवने स्वतःला सावरलं. यस, तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. चेक करूयात आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून.
योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. टीम ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह शटल आपल्यापर्यंत सज्ज आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र योग्य तो निर्णय लगेचच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. धाव तर घेतली नाहीये, परंतु ही विकेट येईल की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे. सॉफ्ट सिग्नल पंचांनी बाद जरूर दिला. महत्वाची मॅच देखील या अनुषंगाने आता थोडासा विलंब आपण देखील घेतोय, कारण की कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाते. प्रत्येक अँगल चेक केला जातोय. 3 अँगल आहेत कॅमेराचे, तिन्ही कॅमेराच्या अँगलने आपण चेक करतोय. SOUT फलंदाज असेल बाद. एकच धाव त्यांनी बनवली होती, एकही धाव बनली नव्हती. 7 बॉल केले, 7ही धाव, 7ही बॉल इथे डॉट आले होते. त्या अनुषंगाने आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन. हो, व्हेरी फर्स्ट बॉल चेक केला जाईल. लाईन आणि लेन चेक केली जाईल. नक्की चेंडू कुठे पडलाय हे चेक केलं जात आहे. चला, तिसऱ्या पंचांना रेफर अंपायर कॉल की लाईन वरती बॉल आहे की लाईनच्या बाहेर आहे हे आपण चेक करूयात. पंचांना देखील सातत्याने बिझी ठेवलंय, कारण की मॅच देखील महत्वाच्या. त्या अनुषंगाने इथे मात्र चेक केलं जाईल नक्की चेंडू कुठे रिलीज झाला. पट्टीवर आहेत अनुषंगाने इथे मात्र नोन असेल, परंतु आय थिंक सो वाईट आहे का सर? यस, वाईट बॉल. वाईट बॉल येतोय. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफळक्यावरती. अजूनही 9 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक असतील 4 मध्ये 9 बनवायच्या आहेत. एका बाजूला मनीष, दुसऱ्या बाजूला वासुदेव. हे बाटल आपण पाहतोय. ओहो, फटका दमदार आणि वासुदेवच्या बॅट मधून हवाई सफर. आणखी एक दमदार षटकार.
तीन बॉल आणि 3ची आवश्यकता. चला आता इथे प्रत्येक बॉल साठी आपण वाट पाहणार आहोत. लगेचच आपण मॅचला सुरुवात करा, कारण की अजूनही भरपूर सामने शिल्लक आहेत. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी देखील 3 जावेंची आवश्यकता. आता कमबॅक मनीष करेल का, हा प्रश्न निर्माण झालाय. फिरवलाय मिस्टामिंग. ओ इथे घडलंय काय, तर साधा सोपा झेल सोडलाय. मंदार डाऊन दी बॉल आले होते, अनुमान चुकीचा. थोडे पुढे आले, सेफ हँड म्हणतात. मंदार कधी झेल सोडत नाही, परंतु अशा कुशल मुवमेंटला हा झेल सुटलाय. 2 धावा देखील आल्या आणि इथे मात्र 1 धावेची आवश्यकता. जर झेल झाला असता तर मग 2 चेंडू शिल्लक असते. फुल टॉस, सडव्या बाटण्या ऑन साइडला आणि इथे सामना झालाय. फिनिश आणि सामना जिंकलाय इस्टार कोसले या संघाने. इस्टार कोसले संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम गावदेवी बराब. चला शेक हँड करा, हस्तलोंदन करा आणि नंतरचे मैदान सोडायचं आहे.